नमस्कार, मी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जनतेसमोर जात आहे. मी एका शेतकरी कुटुंबातून आणि गरीब परिस्थितीतून या ठिकाणी उपलब्ध आहे. माझे वडील, माझ्या घराण्यातलं कोणीही ग्रामपंचायतचं सदस्य सुद्धा नव्हतं. अशा सामान्य कुटुंबातून मी या ठिकाणी आज मला शिवसेनेच्या पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. मी विनम्रपणे, मी स्वतः गरिबीतून आल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे आणि निश्चितपणे गरिबीची जाणीव आहे, कणव आहे. निश्चितपणे ही गोष्ट लक्षात ठेवून मी समाजाशी विनम्रपणे वागेल. त्याचबरोबर इथं काही प्रस्थापित घराणी होती. ही माझी लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. काही लोकांनी 30-30 वर्ष ज्यांच्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेचं पद होतं, अशा लोकांना थोडं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये ज्यावेळेला उमेदवारी मिळते त्यावेळेला थोडंसं वाईट वाटत आहे. ज्यांचं आम्ही 30-30 वर्षे सलग आम्ही त्यांचा प्रचार केला. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरामध्ये राजकारण येताना अनेकांना वाईट वाटत आहे. त्यामुळे काही लोक पक्षातून इकडून तिकडून जात आहे. लोकशाहीला प्रत्येकाला अधिकार आहे, पण निश्चितपणे लोक मला स्वीकारतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा एक प्रश्न असा आहे की आपल्या समोर जे विरोधी आहे, या विरोधकांना काय आव्हान द्या? मी विरोधकांना कसल्याही पद्धतीचं आव्हान देणार नाही. मतदारांनी, जनतेने दोन्ही उमेदवाराची तुलना करावी आणि निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागे राहील. कारण शिवसेना पक्षाने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. लोकप्रिय आमदार सुहास भैया यांच्या नेतृत्वाखाली व स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणात त्या 15 गावामध्ये निधी आलेला आहे. आज आपण भाडोनी गटातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारीला सामोरे जात आहात. रस्ते, पाणी पुरवठा, वीज याबाबत आपली ठोस उपाय योजना काय असणार आहे? जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये असणारे रस्ते, पूल, त्याचबरोबर पाणंद रस्ते यासाठी शासनाचा भरीव निधी आणण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे. जिल्हा परिषद निधीचा पारदर्शक वापर होणार का? 100% होणार. कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा असणार नाही आणि निश्चितपणे जनतेची माझ्यातून सेवाच घडणार, याबद्दल ती मात्र शंका नाही. पीक विमा व नुकसान भरपाईसाठी वेळेत मिळवण्यासाठी काय भूमिका घेणार? त्या वेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषदेचं एक भूमिका म्हणून पालकमंत्र्यांच्या समोर, जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या गोष्टीचा आम्ही चांगल्या पद्धतीचा आर्ग्युमेंट करणार आणि वेळोवेळी जी संकट येतील त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बाजू निश्चितपणे उचलून जाणार. त्याच्या पलीकडचा माझा एक प्रश्न अजून आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योजना काय असत? दुष्काळी परिस्थिती ज्यावेळेला उपलब्ध होती 2003 साली मी 10 महिने चारा छावणी चालवली होती. वेळोवेळी ज्या वेळेला समाजावर संकट येतं त्या वेळेला आम्ही समोर जातो. एवढंच काय की 2003 साली दुष्काळ पडलेला होता. अतिशय भयानक दुष्काळ होता. त्यावेळेला मी मानव छावणी चालू केली. महाराष्ट्रामध्ये पहिली मानव छावणी ही मी चालू केलेली होती. गावातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कशा निर्माण करा? गावातील तरुणांच्यासाठी जास्तीत जास्त नोकरी मेळावे घेतले जातील. वेगवेगळ्या आता शासनाच्या ज्या कंपनी येते, IT कंपनी वगैरे येत आहेत, त्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ठोस उपाय असणार? महिलांच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून निश्चितपणे आम्ही ठोस पावले उचलू. बचत गट व स्वयंसहायता गटांना मदत कशी कराल? शासनामार्फत. विधवा, अपंग, वृद्धांसाठी योजनांची अंमलबजावणी कशी कराल? ते आता जिल्हा परिषदमध्ये आम्ही गेल्यानंतर जिल्हा परिषदेत ज्या योजना आहेत संपूर्ण योजनेचा मला त्या ठिकाणी गेल्यानंतर अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजना कशी पोहोचवता येईल यासाठी मी
निश्चितपणे प्रयत्न करेन. मला प्रशासनातला ग्रामपंचायत पातळीवरला निश्चितपणे अनुभव आहे. तोच आज आम्ही आमच्या गावामध्ये आसन ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा योजनेमध्ये भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम योजनेमध्ये सुद्धा आमचं गाव आता काम करते. ही संपूर्ण ह्या 16 गावामध्ये आम्ही ही योजना निश्चितपणे राबवणार. आपण निवडून आल्यानंतर जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी कोणती यंत्रणा असेल? प्रत्येक महिन्याला प्रत्येक ग्रामपंचायतीला मी भेट देणार. आपण केलेल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडाल का? मांडणार, 100% मांडणार. मांडणार नाही असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे पारदर्शक करणार. त्याचबरोबर परवा काँग्रेस पक्षानं पूर्णपणे आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट, माननीय पंकजभाई दबडे, संदीप नाना ठोंबरे यांनी संपूर्णपणे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचा सुद्धा 2 दिवसात आता ते बाहेर पडतील. भाजपा सोडून सर्व पक्षांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व पक्षांचे जाहीर आभार मानतो. आज बाळवणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शिवसेना पक्षाचे सन्माननीय हिम्मतराव जाधव, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार रोशन जाधव आणि महेशराव घोरपडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मी बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही शिवसेनेचे नेते अमोलदादा बाबर आणि या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर यांच्या बरोबर इथून पुढच्या काळामध्ये काम करण्याचं आम्ही जाहीर केलं. आणि आज पहिल्या मतदारसंघ माझा बाळवणी जिल्हा परिषद गट आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये या असणाऱ्या दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक असतील या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून हिम्मतराव जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना प्रशासनाचा प्रचंड अशा पद्धतीचा अनुभव आहे. त्यांनी या तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आळसनची ग्रामपंचायतीकडे बघितलं जातं. या ठिकाणी त्यांनी केलेलं उत्तम काम आहे. आमदार सुहासभाई बाबर यांनी केलेलं काम आहे. आणि या मतदारसंघामध्ये कैलासवासी आमदार अनिल भाऊंनी केलेलं काम आहे. या कामाच्या जोरावर आणि उमेदवार की ज्या उमेदवारावर कुठल्याही पद्धतीचा डाग नाही अशा पद्धतीचे सर्व उमेदवार या मतदारसंघात असल्यामुळं निश्चितपणानं या उमेदवारांचा प्रचंड अशा मताधिक्यानं विजय होईल असा मला आशावाद आहे.